सकाळची वेळ आहे आणि एकदम अर्ली मॉर्निंग आहे. 5 वाजले आणि सगळा सामसूम गाव आहे सध्या. आणि पोचलो इकडे. इकडे बघा लॉक आहे. इकडून आता आभाळ क्लिअर होईल, सकाळ होईल. आणि इकडे बघा आता आई पण देवबत्ती करते आणि सगळे तिने आवरलं घर वगैरे. इकडे बघ. तर नमस्कार मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो गावी आलो कोकणामध्ये, सकाळीच पोहोचलो 5 वाजता. सगळ्या गोष्टी मी आवरला घर वगैरे, कारण घरी कोण नव्हतं. आई मुंबईला पण असते तुला माहिती आहे, त्यामुळे आम्ही आल्यानंतर आपलं घर साफ वगैरे केलं. आता बाहेर पडलो आहे. तर मित्रांनो आता आपल्या इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू येतील गावाकडचे, छान छान मस्त. तुमचे खूप प्रमाणे कमेंट होते की दादा गावी जा, गावाकडचे पावसातले ब्लॉग दाखवा वगैरे, पण टाईम भेटत नव्हता आपल्याला. त्यामुळे टाईम काढून खास आईला घेऊन गावाला आलो आहे. जर अजून कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. इकडे बघा, इकडे आई किचनमध्ये काहीतरी बनवते. ती सकाळी आल्यापासून काय चालू झालं काय ते काय ते गावी होते, चिन्या बोलतो मी ना. तर हे कंदमुळे आहेत, ते काहीतरी बॉईल करते ती नाश्त्याला आहे बघा. हे मुंबईला भेटतात. आणि इकडे काय होते जेवणामध्ये आज बोंबील. जेवण चाललंय इकडे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमच्या मागचा, पारा दाखवतो तुम्हाला मी. बघा इकडे बघा, हे आमचा मागचा पर्याय आहे. असा वरून येतोय पूर्ण, आणि असा पूर्ण हा पाणी वरून येऊन आहे ना, असा तो पूर्ण खाली आपल्या शेती आहेत ना तिकडून जाऊन तो पूर्ण इकडे जातो, समुद्राला मिळतो खाडीमध्ये आपल्या. तर असं हा पाणी आत्ता कमी दिसतोय, पाऊस जास्त पडला ना तर खूप मुसळधार आणि लाल लाल पाणी येतो वरून डोंगरातून. तर ह्या पार्ला खेकडे मस्त भेटतात. बघूया रात्री जर दिसली बॅटरी दाखवेन तुम्हाला मी. तर सध्या गावी कोणच नाही आहेत, तर शांत वातावरण आहे. आणि या मधल्या दिवशी कोण असतं गावाला. इथे किती पाणी भरलं ना हे बघायचं मला खूप आवड आहे, कारण की आता पाणी कमी आहे. पहिलं जेव्हा पाऊस पडतो स्टार्टिंगचा, एवढा स्पीडनी पाणी जाऊन खाली वाहत, ते बघायला मला मजा यायची. आता पाणी कमी आहे. पाऊस पडला की जास्त पाण्यात फोर्स येतो, आणि खाल्या पाण्यामध्ये मासे पण असतात छोटे छोटे. चहा प्यायला या, चहा पितो मी. भूक लागली सकाळ सकाळ, कारण की आज जेवण बनतं आहे. तर आई बोली चहा आणि चिवडा खा. तर मस्त ओटीवरती, ही माझी फिक्स जागा आहे, इथं बसतो मी जेवायला म्हणा किंवा कधी इथंच बसतो. तर मस्त वाटतं इकडून बघायला गावाचा नजारा वगैरे. आणि इथून मस्त दिसतो पाऊस वगैरे आल्यानंतर पण. तर त्या डोंगरामध्ये तिकडे आहेत ना ऊन पडलं थोडंसं, आपल्याकडे ऊन नाही आहे. आईने पहिल्याच बोंबील आहेत ना हे असे तेलामध्ये केलेत ना, फ्राय केलं थोडंसं. तेलामधून काढले ते बाहेर. तेल थोडं फ्राय केलं तेलामध्ये. आता ह्याच कढईमध्ये थोडं कांदा टमाटर सगळं टाकेल ना, तसं करशील ना. हो हो तसंच तेल टाकते परत. इकडे आपला सगळे कढीपत्ता वगैरे, कढीपत्ता मिरची, अजून कांदा आहे, टमाटर. सगळं एकत्र शिजवून हळद टाकते. कांदा टमाटर चांगले परतलेत आणि इकडे बोंबील पण मस्त फ्राय थोडे झाले करून तेलामध्ये. इकडे हळद टाकले तिने. आपला घरगुती मसाला लालवाला. हा मसाला ऑल इन वन आहे, कशामध्ये पण चालतो. भरपूर लोक ऑर्डर पण करत असेल मुंबईला.
आई आपली बोंबील घालून घेते पटकन झटपट म्हणजे मोकळं लगेच. कशी कापली एक बघा. बटाटा घेतला उभी बटाटे कापले लांबमध्ये आणि झटपट सिंपल पण चव एक नंबर. सोबत भात असणार आहे बोंबील. जास्त पाणी टाकणार नाही, जास्त हे करणार आहे. आता बटाटाच टाकलाय ना, मग शिजायला पाहिजे. आता मस्त कडाला की मीठ टाकेल ना. ओके आता बटाटा शिजला की मी मीठ मीठ टाकणार. आई तर घेऊन येते खायला हे चिन्या उकडलेले इकडे बघा मस्त. हे गरमागरम चिन्या पावसामध्ये खायला खूप मजा येते नाही. मस्त. कुणा कोणा आवडतं की कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी खाल्लेत ते भेटतात मुंबईला वगैरे मार्केटमध्ये नाही. हे आम्ही आई लावते शेताच्या बांधावरती वगैरे. आलू असतं ना हां ते हां तरी मस्त गावाला नाश्त्यामध्ये आहेत आज गरमागरम मस्त. हे बघा साल काढायची. लय भारी लागतात. ते भाजीला पण मस्त होतात. भाजी पण छान लागते याची. त्यांना उकडून पण खातात. उकडून पण छान लागतात. छान सगळ्यांचं असं मस्त लागतात एक नंबर ना. अरे तर मित्रांनो मस्त गावाला वातावरण झालेलं आहे. पाऊस पण नाही आहे तर बरं वाटतं नाही गावाला. हो शांत शांत वातावरण आहे. हां पाऊस परत आहे म्हणजे कमी आहे. कमी आहे. आईने गावाला फोन केला 2 दिवसापूर्वी. इथे जने राहते तर ती बोलली ना पाऊस येत होता म्हणून. हो पाऊस आता 2 दिवसापूर्वी पाऊस होता. होता आता कमी आता आहे. पाऊस कमी आलाय. असे असतात हे अलीवडची पानं नाही आहेत. हे पानात नाही ह्याची कुठले आहेत. ही आलू आहे. ही आलू गोळी आलू हां आणि ते दुसरी बघ आपण बाहेर हे करतो अलूवडी आलू गोळीची पानं आधी वेगळी. वेगळे असतात. हा आलू आहे. गोळा आलू ह्याच्या खाली काय असतो. त्याच्या खाली ते चिनी असतात खाली. अच्छा हे असतात का. हां तर मित्रांनो बघा इकडं बघा हे आहेत ना आलूवडीचे पानं वेगळे असतात थोडेसे ब्राऊन कलरचे असतात थोडेसे मोठे असतात. हे बघा थोडेसे ग्रीन कलरचे आहेत आणि ह्याच्या खाली आहेत ना ते आपण खातो ना ते असतात ना. हां, ह्याच्यातले असतात. हे बघा हे मग तुम्हाला दाखवू आम्ही हे बघा. काढून नंतर. हां हे बघा ह्याच्या खाली आहेत ना झाडाखाली हे असतात अशी असतात. चिने. म्हणजे बघा त्याचा हा झाड आहे. आई पुढे दाखवते ना म्हणजे नीट समजून ते ना तसा झाड असतो. हे अलीवडीची पानं नाही आहेत. अलीवडी दाखवून तुम्हाला नंतर मी कसे पानं असतात ते. त्यानंतर ही ह्याच्या खाली असतात नाही. हां, ह्याच्या खाली. मग कधी खोदून बघायचं हे त्यात हा येत नाही आता हे. उन्हाळ्यामध्ये. उन्हात हा येईल ना हां. नंतर मग पण बागेत उगते ना. आता पावसाळा पाणी नाही आता चांगले होतील. नंतर होतील. पावसामध्ये चांगले होतील. नंतर मग खाली ज्या मोड्याच्या खाली आहे ना ते असे होतील. किती होतील तरी पण 4-5 होतील. हो तर चांगली सैल जमीन आली ना चांगली सैल हां. चांगले असे गुढीच्या गुढी येतात. असतात. हो खाली बघा, अशी आपल्याला खायला भेटली मग दाखवेन तुम्हाला तेव्हा. मग खूप छान लागतात. मला तर लय आवडतात. प्रांजू कंदूर पण आवडतात ना लय. पदूला पण लय पदू पण लय बटाटे सगळे ते चांगले. सालीच पण खायच्या. मटमट. बाय बरे आहे ना. नंदबाई अरे वरती या. हा खायला राहायला आलाव. हो खरं. अगं वरती ये नंदबाई. गणपतीपर्यंत राहणार आता. मग ये वर. हा आता गणपती जवळ आलेत ना. गणपती आला आता जवळ. गणपती करून राहिले. तर काय मस्त कोकम टाकून घेते म्हणजे आंबट पण मस्त येईल आणि मीठ पण टाकून घेते. मग आपलं हे पूर्ण रेडी झालं. मस्त गरमागरम बोंबील. चवीपुरतं मीठ बरोबर एकदम अंदाज दिला बरोबर असतो. मस्त तर कडाला की होऊन जाईल ना. झालं झालं बहुतेक. शिजलंय. छान झालं एकदम मस्त. बटाटा घातला ना मस्त. हां तर इथे जेवायची मजा वेगळीच आहे. इथे थोडं बघायला मजा येते. लहानपणापासून बघतो बसतो इथे नाही. लहानपणापासून जेवायच्या त्याच्यावरती धक्क्याच्यावर. सगळी माणसं आतमध्ये जेवत असली तरी मी बाहेर जेवतो मी. आणि मला इथे आवडतं जेवायला बाहेर. आणि या जेवायला मस्त एकदम बोंबील झालेत. बघ कसं टेस्टी झालं. थांब सांगतो. बघून तर छान वाटतात.
एक नंबर झालं. होय ना? मस्त झालं. तू पण घे जेवायला. ते बटाटा टाकला ना ते मस्त लागतं. म्हणजे बटाटा मस्त लागतो ना. त्याच्यात गोडा मसाला नाही टाकला, नुसतं मसाल्याचं आणि कांदा. कांदा, धना पावडर आणि हे टामेटा टामेटामध्ये घालते. मस्त झालं. मस्त आहे तू ना? पण घे जेवायला. तुम्ही परत आणताय त्या मांजराला घालून द्याल. हां इथे वाट बघता. 2 मैत्रिणी भेटल्यात. इकडे बघा नंदाई आहे, अजयची आई. ती पहिले खाली राहते. खालचं घर अजयचं घर आहे. हां जेवायला या. तर जेवायला बसलो आहे मी. इकडे बघा ती पण आली जेवायला ओट्टीवर बसायला. जेवायला सगळ्यांनी या. जेव्हा बसलो आम्ही. तांदळाची भाकरी फिक्स गावाला. बोंबील आहेत, भिजा, भात, कालवण सगळं आहे. आणि ओट्यावर बसून जेवायची मजा वेगळीच आहे. चला या जेवायला. हे बघा यांची मजा आहे. गावामध्ये आले कोडीन मच्छी घेऊन बिलच्या. कुठं आलात? आड्यातून. ओके. मग गाडी घेऊन आलात की? गाडी घेऊन आलात? नाही नाही बाबा, मग पलीकडून? मी चिचघरातून गाडी करून आली. अच्छा. नाही खाणार ते. हे बघा टोपल्यामध्ये आहेत बिलजा. हे बघा मस्त. ह्याला काहीतरी बोलतात अजून काहीतरी ना. मोदका पण बोलतात. बरोबर मोदका बोलतात. हां बघायचे. छान आहे बघा. हे मोदका बोलतात, आम्ही याला बिलजा बोलतो. तर आई घेते वाटा. नाही होता वाटा करता. लावा वाटा लावा, चांगला लावा जरा. युट्यूबला जास्त तुम्ही दिसाल तुम्ही युट्यूबला. ज्यांना मिळत आहे विजय घे. या घे. हे बघा कितीचा वाटा? 50. बाप. हा हा 50. आम्ही 100चा वाटा नाही विकत, आम्ही 50चा वाटा देतो. आपले लोक असेल ना त्यांना 50चा वाटा देतो आम्ही. हे बघा इकडे बिलजेचा वाटा लावलाय. 50चा वाटा आहे. पावसामध्ये मच्छी येत नाही. होड्या जातात ना घोडे जातात, पण छोट्या घोड्या जातात. जवळपास. जवळपासच, लांब नाही जात, अच्छा. जवळपासच जातात. बाकी मच्छी काही भेटत नाही का सध्या? ना आज मांदिली होती आणि बोंबील होती. बोंबील पण जातात चांगले आता पावसामधून. बोंबील घेऊन याल? कधी याल? उद्या? उद्या मिळाले तर, पण उशीर आहे थोड्या. चालेल ना, उद्या परवा कधी पण घेऊन या. ठीक. तसं आपली पण मेहनत वगैरे सुटला पाहिजे. बरोबर. पाऊस पाण्यातला वाऱ्यातला जातायत आपली माणसं. तर मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि गावाला पाऊस पडतो आता. आणि मित्रांनो टायमावरती बिलजेवाले पण आले, म्हणजे कोडीन पण आली आपल्या आड्यातून. त्याने मच्छी घेऊन आलेली बिलजा म्हणजे मोदकं ती घेऊन आली. पाठी आई साफ पण करते. तर मस्त आपला नशीब पण आहे, गावाला आलो आहे. तर आम्ही नंदाईला विचारलं मगाशी, ती बोलली की मच्छीवाली येत नाही आहे सध्या, होड्या वगैरे जात नाही समुद्रामधून. पण टायमामध्ये ती आली 5-6 मिनिटांनी भारी. आणि घेतलं बघा इकडे आई तर ही मोदका येत नाही म्हणजे बिलजा साफ करते. इकडे बघा इकडे लावलेलं आम्ही अंगणामध्ये एक जास्वंद. ही जास्वंद वेगळी जास्वंद आहे, ही पांढरी जास्वंद आहे. आणि बघा मस्त झाले. आता हे तर मस्त थोडंसं इथे माती टाकून ना म्हणजे सपोर्ट चांगला भेटले तिला, अजून मस्त होईल. इकडे बघा मस्त. आता इकडे आई बसली बोटीवरती हे बिलजे साफ करायला. हे बघा तर मित्रांनो पाऊस जास्त पडतो आता. सकाळी पाऊस नव्हता पण आता पाऊस जास्त जोरात झाला आहे. मस्त ह्या कौलांच्या इथून मस्त वाटतं ते पाणी. हा पाणी असं चाललं आहे, असं पाणी येतो आणि पुढं जातो खाली, गावातून बाहेर पडतो पाणी. हा हे बघा पायऱ्यामधून पाणी येतं वरून. त्यात छोटे छोटे असंही वाटतात, झरे वाटतात.
जास्त पाऊस पडला ना की जास्त फोर्सने पाणी असतो. हे बघा मस्त वाटतात पायरीवरून. झाली साफ करून बघू दे. हे बघा एवढी साफ करून झाली. हा वाटा 50चा वाटा आहे. बघा आताकडे आई आहे ना बनवते बिल्ल्याचं कालवण. तर तुम्हाला ती रेसिपी शेअर करतो मी कशा पद्धतीने करते ती. हे बघा मस्त मातीचं भांडं घेतलं आहे. त्या मातीच्या भांड्यामध्ये बनवते. तिने टाकलं आहे कांदा टाकला पहिला आधी तेलामध्ये. मला कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया हे आपलं टमाटर पण टाकून घेऊ. ते इकडे बघा मस्त कांदा पण गेलेला आहे. आता याच्यामध्ये लसूण टाकले आहे ने. आपला घरगुती मसाला लालवाला चांगला एकत्र करूया मसाल्याला पण. हे बघा टाकले. आता आईने हळद टाकलं याच्यामध्ये. आता यामध्ये टाकून घेते. हा धुवून पण झाल्या मागाशी. शाप पण करून झालेले आहे. थोडंसं पाणी टाकते. हे बघा इकडे हे कोकम आहेत. ते आपले गावठी कोकम आहेत ते पण टाकते. ह्याच्यामध्ये मस्त कलर भारी आला आहे. आणि 1-2 कडेमध्ये होईल पटकन शिजेल. ते तिचा टाईम लागत नाही ना. हे लगेच. काही कोकम टाकते. कोकमाची उसरी. मीठ पण टाकून घेते. सिंपल शॉर्टकट रेसिपी पण टेस्ट खतरनाक. आंबट पण आहे ना जास्त. जास्त मीठ टाकत नाही. जसे कांदे घालतात थोडकेच मस्त होतं. तर मित्रांनो इकडे आता आई आहे ना या बिंज्यामध्ये टाकते कोथिंबीर. बघा मस्त कडपण आलेला आहे. आणि ऑलमोस्ट आपल्या बिंज्या पण झालेल्या आहेत. टाकून घेतात. तर कोथिंबीर टाकून घेते ती पण. आता पाऊस पडून गेला आहे. मोठी सर आलेली आणि एकदम पटकन पाऊस गेला आणि एकदम वातावरण पूर्ण क्लिअर झालं. तर गावाला चालू असतो ऊन पाऊस ऊन पाऊस. तर मित्रांनो तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटू अशा नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत बाय बाय.